राष्ट्रीय परीक्षा एजन्सी NTA वतीने घेण्यात आलेल्या नीट 2024 परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नगर शहरातील दिल्ली गेट येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। सदर परीक्षेतील घोटाळ्याची CBI चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने NTA महासंचालकांना निवेदन पाठवले आहे। वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे या संदर्भात NTA ने परीक्षेबाबत काही सुधारणा करणे आवश्यक असून झालेल्या नीट परीक्षेतील घोटाळ्याची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी। तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत परीक्षार्थींची समुपदेशन प्रक्रिया थांबावी। काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत NTA ने स्पष्टीकरण द्यावे। भविष्यातील परीक्षांमध्ये होणारे घोटाळे किंवा पेपर फुटीच्या घटना थांबवण्यासंदर्भात सुरक्षेचा प्रोटोकॉल निश्चित करावा। तसेच परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी। सुरक्षेच्या दृष्टीने पुढील होणाऱ्या परीक्षा या सरकारी संस्थांमध्येच आयोजित करण्यात याव्यात। तसेच परीक्षेपासून ते निकालापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या। या सर्व मागण्यांबाबत गंभीर दखल घेऊन उपाययोजना कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध करण्याप्रमाणे त्यांना निवड याच्यामध्ये टेस्टिंग केली पाहिजे आणि NTA ला एक गाडीला भाजण्याचा काम पद्धतीने लावलाय। विद्यार्थ्यांची अहोरात्राची मेहनत या NTA ने पाण्यात घातली। डॉक्टर होण्यासाठी म्हणतात, डॉक्टर होण्यासाठी विद्यार्थी नीटची परीक्षा देतात आणि या नीटच्या विद्यार्थ्यांचा लावलाय। विद्यार्थ्यांची रात्रीची मेहनत रक्ताचे जिंदाबाद बोलो जिंदाबाद 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 बोलो जिंदाबाद जिंदाबाद या NTA करायचं काय खाली डोकं वर। मुलांनी कष्ट करून नीटच्या NTA प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद बोलो मुर्दाबाद NTA प्रशासन मुर्दाबाद जिंदाबाद बोलो जिंदाबाद विद्यार्थी परिषद जिंदाबाद नाही कुणाच्या बापाचं शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या NTAचं करायचं काय खाली डोकं वर। विद्यार्थ्यांनी रात्रभर जागून त्यांच्या कष्टाचं शीत केलं आणि NTA ने जो रिझल्ट लावला तो पूर्ण हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। वंदे मातरम वंदे मातरम। मैं ज्योति की दीप सिखाऊं अंधियारे चौबारे में, मैं वाणी का राजदूत हूँ, सच पर मरने वाला हूँ, डाकू को डाकू करने की हिम्मत करने वाला हूँ। घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप वाईट अशा प्रमाणाचं नीट परीक्षेच्या विषयातलं वातावरण आहे। नीट परीक्षेचा पेपर फुटी असो किंवा मग नीट परीक्षेच्या वेळेस त्या ठिकाणी वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे झालेले गैरप्रकार असो, विद्यार्थ्यांवर नाहक असा अन्याय करायचं काम नॅशनल टेस्टिंग एजन्सी या ठिकाणी करते आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या विषयामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये काल आणि आज 2 दिवस निदर्शनं केलेली आहेत। विद्यार्थी परिषदेनं एक मागणी ठेवलेली आहे की या सर्व काही घोटाळ्यामागं नीटचा जो काही स्कॅम आहे तर या स्कॅमची CBI चौकशी व्हावी। या चौकशीमधून जे काही दोषी अधिकारी असतील तर त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आयुष्यातली महत्त्वाची असणारी ही जी वर्ष आहेत ते विद्यार्थी अभ्यास करण्यामध्ये घालवत आहेत। नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीटची जी परीक्षा आहे तर ती टफेस्ट परीक्षांमध्ये आपल्या देशभरामध्ये येते आणि या परीक्षेमध्ये 720 पैकी 720 मार्क विद्यार्थ्यांना पडाले। तर हा कुठंतरी एक मोठ्या प्रमाणातला घोटाळा या ठिकाणी विद्यार्थी परिषदेला वाटतोय आणि तशा प्रकारचे पुरावे सुद्धा आता समोर आले। काही विद्यार्थी हे कोर्टामध्ये सुद्धा गेलेत, काहींनी रिट पिटिशन दाखल केलेली आहे। विद्यार्थी परिषदेची भूमिका स्पष्ट आहे की विद्यार्थी परिषदेचं म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे त्या विद्यार्थ्यांवरचा अन्याय दूर करायचं काम CBI चौकशीतून करावं, अन्यथा विद्यार्थी परिषदेनं आज दिल्ली गेट नगर येथे आंदोलन केलंय। आम्हाला विद्यार्थ्यांना दिल्ली जास्त दूर नाही आहे। आगामी कालावधीमध्ये विद्यार्थी परिषद संपूर्ण भारतभरामध्ये या आंदोलनाचं एक
मोठा असं जाळं उभं करेल आणि या ज्या काही नीटच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कटिबद्ध आहे. विद्यार्थी परिषद नीटच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. धन्यवाद. थोड्या दिवस अगोदर नीट परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे. नीट ही परीक्षा एंट्रन्स एक्झाम असते ज्यामधनं विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी ही एंट्रन्स एक्झाम 12वी नंतर देत असतात. 11वी आणि 12वी नंतर सायन्समध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात कंटिन्यू 2 वर्ष ते ह्या नीट परीक्षा क्रॅक करण्यासाठी अभ्यास करत असतात, जेणेकरून त्यांना चांगल्या MBBS कॉलेजमध्ये, चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागेल आणि त्यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीचं त्यांना यश भेटेल. आत्ता थोड्या दिवशीपूर्वी NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, या एजन्सीने नीट या परीक्षेचा रिझल्ट लावलेला आहे. यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की एका सेंटरमधले कमीत कमी 50 मुलांनी 720 on 720 असं टॉप केलेलं आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच असं नीटचा रिझल्ट लागलेला नाही आहे. NTAने हा पूर्ण बोगसपणे रिझल्ट लावलेला आहे. यामध्ये पेपर फुटी असेल, पेपर लीक ज्याला म्हणतो आपण, पेपर लीक झाला असेल किंवा त्या ठिकाणी जे सुपरवायझर होते त्यांनी विद्यार्थ्यांना एक सूट देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये जे विद्यार्थ्यांनी खरं अभ्यास केला आहे, अहोरात्र जागलेत, त्यांनी त्यांच्या रक्ताचं पाणी केलं आहे आणि रात्रभर जागून ज्यांनी अभ्यास केला आहे, तर अशा विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. गरीब विद्यार्थी जे असतील ते त्या ठिकाणी डोनेशन देऊन एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकणार नाही आहेत. तर त्यांचा जो भविष्याशी त्यांनी खेळलेलं आहे, NTAने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नगर शाखेकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आलेला आहे. सोबतच 4 जूनला जेव्हा सगळीकडं लोकसभेचा निकाल सुरू होता, त्या टायमिंगमध्ये या माणसांनी NTAने रिझल्ट लावला आहे, जेणेकरून लोकांचं त्या ठिकाणी दुर्लक्ष होईल. पण विद्यार्थी परिषदेने ही गोष्ट लोकांच्या समोर आणून दाखवलेली आहे आणि आपण त्यांना सांगू इच्छितो, NTAवर त्या ठिकाणी CBIची एन्क्वायरी झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जो आहे तो न्याय 100% भेटला पाहिजे. नाही तर हे आंदोलन असंच आम्ही सुरू राहू देऊ जोपर्यंत एकेका विद्यार्थ्याला न्याय भेटणार नाही तोपर्यंत. धन्यवाद. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.